घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आत्ता इकडे ज्या वेळेला सुमित्रा सांगत असते, चल माझ्यासोबत तू आता इकडे चल, जेणेकरून आपल्याला देवळात जाता येईल, यावरती आता इकडे ऐश्वर्या सांगते, नाही मी नाही येणार, तुम्ही अवंतिकाला घेऊन जा, तुम्ही अवंतिकाच्या सोबत जा. आता मात्र कुणालाच काही कळत नाही की ही ऐश्वर्या आत्तापर्यंत नीट वागणारी अचानक हिला काय झालेलं आहे, अचानक का ही अशी वागायला लागली. सुमित्राला सुद्धा आता काहीच कळत नाही. त्यावरती सुमित्रा म्हणते, काय झालंय तरी काय तुला, तू का येणार नाहीयेस, तू अवंतिकाला का न्यायला सांगती आहेस. यावरती ऐश्वर्या म्हणायला लागते, बरोबर आहे ना, म्हणजे कसं आहे, जानकी वहिनी गेल्यापासून या घरची जागा आता सगळ्या पद्धतीने कुणी उचललेली आहे, तर ऐश्वर्याने उचललेली आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये तुम्ही जे अधिकार त्यांना देतायत ते अधिकार त्यांनाच द्या ना, मग मला कशाला या सगळ्यामध्ये पाडताय. म्हणजे तसंही ती तुमची लाडकी सून झाले. यावरती सुमित्रा म्हणते, काय बोलतेस तू. तर ऐश्वर्या म्हणते, हे बघा, मला माहिती आहे की तुम्ही तिला घेऊन जाणार आहात, कारण तसंही तुम्ही कुठे चाललेले आहात हे मला माहिती आहे. यावरती सुमित्रा म्हणते, कुठे चालले मी. तर आता ऐश्वर्या बोलायला लागते, मला माहिती आहे तुम्ही चाललेले आहात म्हणजे ऋषिकेश दादांचा पाहण्यासाठी सामना, बरोबर ना. मी काही चुकीचं बोलत असेल तर तुम्ही मला बरोबर करा. ऋषिकेश दादांचा सामना पाहायला तुम्ही जर का चाललात, तर या सगळ्यामध्ये मी कशाला हवे तिकडे. त्यासाठी तुम्ही अवंतिकाला घेऊन जा, कारण अवंतिकाच त्या याच्यामध्ये तुमच्यासोबत फिट होऊ शकते किंवा अवंतिकाच तुम्हाला सपोर्ट करू शकते. मी नानांना ज्या व्यक्तीने पाडलंय आणि त्याची जे सपोर्ट करतायत त्या कुणाच्याही या सगळ्यामध्ये जाणार नाही, हे मात्र नक्की. असं म्हणत इकडे आता ऐश्वर्या सुमित्राला थांबवते. तोपर्यंत इकडे आजी म्हणजे सुमित्रा, माझा अंदाज बरोबर होता, तू तर या सगळ्यामध्ये तुझ्या त्या मुलाला भेटायला चाललीस. अगं, तुला जरा तरी साधी अक्कल आहे का. या सगळ्यामध्ये ज्या मुलाने तुझ्या नवऱ्याला पाडणाऱ्या बायकोचा सपोर्ट केला, त्या मुलाला भेटायला चालली असशील तर जा. यावरती सुमित्रा म्हणते, आई अगं, तो कितीही झालं ना तरी माझा पहिला मुलगा आहे, त्याने या सगळ्यामध्ये मला आई म्हणायचा हक्क दिलेला आहे आणि तू असं कसं म्हणू शकतेस. यावरती आता आजी म्हणते, जा जा, मग तू जा. आणि ज्या वेळेला इकडे आता नानासाहेबांची अवस्था बिकट होईल ना, त्यावेळेला रडत बस, असं म्हणत सुमित्रावरती प्रेशर आणण्याचा आजी आणि ऐश्वर्या प्रयत्न करते. तोपर्यंत इकडे आता ऐश्वर्याने मुद्दामच सगळ्यांना टाळ्या वाजवण्याचं काम सांगितलेलं असतं. टाळ्या वाजवायला सांगितल्यामुळे मग आता ऋषिकेशला जानकीच्या टाळ्या कोणत्या हे काही कळत नसतं आणि त्यामुळे आता खूप गडबड होणार हे आता ऐश्वर्याला वाटत असतं. पण तरी सुद्धा या सगळ्यामध्ये जानकी हुशार असते आणि ती आता टाळ्यांच्या ऐवजी ऋषिकेश ऋषिकेश असं बोलायला लागते. आणि हा सामना आता पुन्हा एकदा ऋषिकेश बाजी पलटतो. बाजी पलटून त्या आता प्रतापला खाली पडतो आणि ऋषिकेश हा डाव जिंकायला लागतो. आणि त्यावरती जानकी सांगते, बघितलंस ऐश्वर्या, अगं तू टाळ्या वाजव, तू अजून काय कर, पण तरी सुद्धा एक बायको आपल्या नवऱ्याला कधी सुद्धा हरू देत नाहीये. तू कितीही कटकारस्थान करण्याचा प्रयत्न केलास तरी सुद्धा या सगळ्यामध्ये माझा नवरा जिंकलेला आहे, बघ तिकडे. असं म्हणत ऐश्वर्याने कितीही टाळ्या वाजवायला सांगितल्या, कितीही कुरघोड्या करायला लागली, तरी सुद्धा इकडे आता ऋषिकेश जिंकलेला असतो आणि ऐश्वर्याची पूर्णपणे या सगळ्यामध्ये आता हार झालेली असते. ऐश्वर्या या सगळ्यामध्ये हारते. इकडे ऋषिकेशला 1,00,000चं बक्षीस सुद्धा मिळतं आणि ऋषिकेश आता पूर्णपणे जिंकलेला असतो. 1,00,000चं बक्षीस मिळवून या सगळ्यामध्ये ऋषिकेशने पंचक्रोशीत नाव कमवलेलं असतं आणि आता हेच नाव ऋषिकेशला खूप मोठ्या उंचीवरती घेऊन जाणार असतं. तोपर्यंत इकडे सौमित्रा आणि अवंतिकाला ऋषिकेश जिंकल्याचं समजतं. पण त्याच वेळेला प्रतापरावांनी जी काही कुरघोडी केले आणि सयाजीरावांनी त्यांना हे करायला लावलं, हे पण डिटेल्स त्यांना समजलेले असतात. त्याच वेळेला इकडे आता भेटायला आलेली असते सगुणा. सगुणा आता सांगायला लागते इकडे ऐश्वर्याला, हे बघा ताईसाहेब, आता न ते जे पैसे मिळालेत ना, या पैशामधून ते ना काहीतरी उद्योग सुरू करायच्या त्यांच्या गोष्टी चालल्यात, त्यामुळे तुम्ही या सगळ्यामध्ये आता जरा सावध राहा. हे सगळं बोलणं अवंतिका विचार करते, नाही हे सगळं ना ही सगुणाच पोचवते. म्हणजे ऋषिकेश दादा पोस्तीच्या फडात भाग घेणार आहेत इथपासून ते या सगळ्या बित्तम बातम्या
तीच इथपर्यंत पोचवत आहे ही गोष्ट खरी. मला काहीतरी करायलाच पाहिजे. आणि आता जानकी वहिनी आणि नाना यांच्यामधला दुरावा संपवून पहिले जानकी वहिनी नानांची भेट घडवून मला या सगळ्यामध्ये काहीतरी सोक्ष लावायला पाहिजे. मग ती सौमित्राला भेटते. सौमित्राला सांगते असा असा प्रकार जो घडला ना तो सगळा ऐश्वर्यानेच घडवून आणलेला आहे आणि या सयाजीरावांनी ऐश्वर्याची मदत करत या सगळ्या प्रकारामध्ये हे घडवलेलं आहे. काहीही करून आपल्याला सयाजीरावांचं भांडेफोड करायलाच पाहिजे. यावरती सौमित्र म्हणतो हे बघ तुझं म्हणणं कितीही बरोबर असलं ना तरी आपल्याला या सगळ्यामध्ये त्या गोष्टी करण्यापेक्षा सगळ्यात पहिले नाना आणि आता इकडे जानकी वहिनी यांची भेट घडवली पाहिजे. यावरती इकडे आता अवंतिका बोलायला लागते तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोललात आणि खरंच ही गोष्ट मला खूप पटलेली आहे आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये आता मी ठरवलेलं आहे की काहीही झालं तरी सुद्धा आपण जानकी वहिनीला इकडे आणूया कारण नानांना आपण तिकडे नेऊ शकत नाही ना. यावरती आता सौमित्र सांगायला लागतो तुझं म्हणणं बरोबर आहे पण तिला या घरामध्ये मुळात आई घेणार नाही आणि उगाच तमाशे होतील आणि ही ऐश्वर्या पुन्हा एकदा तमाशे करायला लागेल. यावरती मग मात्र आता इकडे सौमित्र सांगायला लागतो ठीक आहे मी एक काम करतो मी जानकी वहिनीसोबत बोलून घेतो काय या सगळ्यामध्ये सोल्युशन निघतोय का हे पाहतो. असं म्हटल्यावरती आता इकडे सौमित्राचं ठरतं की आधी आपण जानकी वहिनीसोबत भेटून घेऊया. मग ऐश्वर्या सौमित्र जानकीला भेटायला निघतात. मग इकडे आता जानकी सांगायला लागते खरं सांगू का तर मला सुद्धा खूपच टेन्शन आलं होतं. म्हणजे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करत होते की या सगळ्यामध्ये ऐश्वर्याने त्यांचे डोळे पूर्णपणे जाण्यासाठी प्रयत्न तर केले होते पण देवाच्या कृपेने या सगळ्यामध्ये आता त्यांचं काहीही नुकसान झालेलं नाही आहे आणि हे सगळं आहे ना हे सगळं नानांच्या आणि आईंच्या आशीर्वादामुळे घडलंय. यावरती सौमित्र म्हणायला लागतो वहिनी अगं कुठच्या मातीची बनलेली आहेस तू. या सगळ्यामध्ये तू किती किती प्रयत्न करतेस ग या सगळ्यांशी जुळवून घेण्याचा आणि त्यामुळे खरंच तुझं मला खूप 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 कौतुक वाटतं. असं म्हणत सौमित्र आता तिचं कौतुक करत असतो आणि म्हणतो वहिनी आता बास झालं. आता एक काम करायचं तू ना नानांची भेट घे आणि या सगळ्यामध्ये नानांचा जो काही प्रॉब्लेम आहे ना तो जाणून घे. तुला बघितल्यावरती किंवा तुला अशा बघितल्यावरती इकडे नानांना सगळं सत्य समजेल किंवा नाना तुला पूर्णपणे सगळं सत्य सांगतील आणि काहीतरी नक्कीच याच्यातून चमत्कार होईल असं मला वाटतोय आणि त्यामुळे तू आत्ताच्या आत्ता नानांना भेटायला चल. यावरती जानकी सांगते नाही मी तिकडे नाही येऊ शकत आईंना ते आवडणार नाहीये. यावरती आता इकडे अवंतिका बोलायला लागते तुम्ही काळजीच करू नका तुम्ही या सगळ्यामध्ये एक काम करा मी तुम्हाला सांगते त्या पद्धतीने तुम्ही भेटायला या. तसंही आत्ता सध्या या घडीमध्ये तुम्ही अशा आलात तर ते ऐश्वर्याला समजलं आणि ऐश्वर्याने या सगळ्यामध्ये तुमची भेट घडू दिली नाही किंवा काही कुरघोड्या केल्या तर आपल्याला खूप कठीण जाऊ शकतं आणि त्यामुळे तुम्ही एक काम करा या सगळ्यामध्ये तुम्ही आता मी सांगते त्या पद्धतीने भेटायला या. आणि सौमित्र म्हणतो हो जानकी बहिणी तू नानांशी भेट नानांना बोल नानांना सांग की काय झालं असं की त्याच्यामुळे तुम्ही माझं नाव घेतलं ऐश्वर्या तुम्हाला काय असं हे करते आहे. असं म्हटल्यावरती आता इकडे जानकी सांगते ती काहीतरी कारस्थानं करते पण मी आल्यामुळे ते नानांना जर का कमी जास्त काही केलं तर मला त्याची भीती वाटते. यावरती सौमित्र म्हणायला लागतो हे बघ वहिनी तू त्याची काळजी करू नकोस कारण ना ज्या वेळेला आपल्याला हे समजेल ना की नाना काय सांगतायत त्या क्षणी तिची मी हकालपट्टी करेन तेवढं माझ्यावरती सोडतो. असं म्हणत सौमित्र जानकीला समजवतो आणि तिला पटवून देतो की काहीही झालं तरी मी पूर्णपणे या सगळ्यात पाठीशी आहे. असं म्हटल्यावरती मग आता जानकी या सगळ्यासाठी तयार होते. तोपर्यंत सौमित्र घरी येतो आणि तो सुमित्राला सांगायला लागतो आई तुला माहिती आहे या सगळ्यामध्ये ऋषिकेश दादाचे डोळे कायमचे आंधळे करण्याचा प्रयत्न झाला होता. यावरती आता मात्र इकडे हादरलेली सुमित्रा म्हणते काय बोलतोयस तू. त्यावरती सौमित्र सांगतो हो या सगळ्यामध्ये दादाचे डोळे घालवण्यासाठी त्या प्रताप जाधव याने ना सयाजीराव यांच्या सांगण्यावरून हे सगळं केलंय. आता तू या सगळ्यामध्ये जर का ऐश्वर्याला ही गोष्ट विचारायला गेलीस तर कदाचित ती काही कबूल करणार नाही पण मी तुला जे सांगतोय ना तेच तू विचार कर. तू या सगळ्यामध्ये ऐश्वर्याला विचारायला जाऊ नकोस पण तिला न विचारता तिच्यावरती जरा लक्ष ठेवण्याचं काम कर. यावरती सुमित्रा म्हणते तुझ्याकडे काय रे हे आहे
गावामधला प्रत्येक जण हेच बोलतोय असं सौमित्र सांगतो आणि तू ऐश्वर्याकडे लक्ष ठेव हे सांगतो. बाकी मला तुला काही बोलायचं नाहीये. बाकी तू समजूतदार. आता सौमित्र नानांकडे येतो. नानांकडे आल्यावरती सौमित्र नानांना म्हणतो, नाना, आज जानकी वहिनी तुम्हाला भेटायला येणार आहेत. जानकी वहिनीची अवस्था खूप खराब झालेली आहे. जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा या दोघांवरती खूप खूप अत्याचार होत आहे. या सगळ्यामध्ये जर का नाना तुम्ही आत्ता नाही ना हे केलं ऋषिकेश दादाला, तर मात्र तुम्ही कधीही त्याला आता उठताना बघू शकणार नाही. आज त्याचे डोळे घालवण्याचा प्लॅन करण्यात आला होता, पण तुमच्या आशीर्वादामुळे सगळं वाचलेलं आहे. पण आत्ता तुम्हाला या सगळ्यामध्ये उठायलाच पाहिजे. तुम्हाला या सगळ्यामध्ये बोलायलाच पाहिजे. तुम्ही आता गप्प बसून चालणार नाही. आज मी काहीही करून जानकी वहिनीला इकडे आणतोय, कुणाच्याही नजरेपासून वाचून. पण तुम्ही जानकी वहिनीसोबत बोला. अवंतिका जानकी वहिनीला आणायला गेले. मागच्या दाराने आज अवंतिका तिला घेऊन येईल. तोपर्यंत मी सगळ्यांना, आजीला आणि ऐश्वर्याला आणि आईला देवळात पाठवण्याचं काम करतोय. पण आज तुम्ही काहीही झालं ना तरी सुद्धा बोलायलाच पाहिजे असं म्हणत आता ऋषिकेश बोलत असतो. ऋषिकेश सुमित्राला इकडे आता म्हणजे आता सौमित्र सुमित्राला सांगायला लागतो. सौमित्र सुमित्राला म्हणतो, आई, खरं तर ना आज तू देवळात जाऊन ये. कारण ना आज नानांची थोडीफार हालचाल झाली आहे. त्यामुळे मला तू वाटतंय की तू, ऐश्वर्या, आजी हे सगळेजण जा. अवंतिकाला एक केस आहे, ती आटपून ती ऑनलाईन ती तुम्हाला भेटायला नक्की येईल. असं म्हटल्यावरती मी नानांकडे थांबतो असं म्हणत ऋषिकेश या सगळ्यांना म्हणजे सौमित्र या सगळ्यांना बाहेर पाठव. मग आजी आणि सुमित्रा ह्या दोघी जणी आता इकडे ऐश्वर्याला घेऊन निघतात आणि सौमित्र नानांकडे येतो. तोपर्यंत लपतछपत अवंतिका आता रूप बदलून जानकीला आणायला निघते. जानकीच्या तोंडावरती मास्क लावून पूर्णपणे जानकीला पॅक करून ती आता नानांच्या इकडे आणते. नाना जानकीला बघतात. जानकी नानांना विचारायला लागते, नाना, सांगा ना, तुम्ही माझं नाव का घेतलं? या सगळ्यामध्ये काय तुमच्यावरती प्रेशराईज ऐश्वर्याने केलं होतं? मला माहिती आहे, ऐश्वर्याने प्रेशराईज केल्याशिवाय तुम्ही हे काही करणार नाहीत याची मला पूर्णपणे कल्पना आहे. पण तुम्ही मला सांगाल का? नाना म्हणतात, ओवी. ओवी. मग जानकी म्हणते, ओवीला किडनॅप करण्याची धमकी दिली होती का? नाना हो म्हटल्यावरती आता जानकी सांगायला लागते, नाना, ओवी सुखरूप आहे. नाना म्हणतात, तरी सुद्धा जोपर्यंत मी बरा होत नाही ना तोपर्यंत मी जे सांगेन ते तुला करायला पाहिजे. या सगळ्यामध्ये तुला आपल्या घरचा देव्हारा उचलून घेऊन जायचा आहे. जानकी म्हणते, देव्हारा? नाना म्हणतात, हो. यावरती आता इकडे नाना सांगतात, मी सौमित्रला सांगतो की तू देव्हारा तुझ्याकडे पोहोचवायला. असं म्हटल्यावर गडबडीत जानकी तिकडून निघून जाते. अवंतिकाने तिचं पूर्णपणे बल वापरून आता इकडे जानकीला घरात तर आणलेलं असतं आणि देव्हाऱ्याचं बोललेलं असतं. मग आता इकडे सुमित्रा, ऐश्वर्या आणि आता आजी आल्यावरती आज सौमित्र विषय काढतो आणि सौमित्र बोलायला लागतो, आई, अगं तुला महत्त्वाचं बोलायचं. म्हणजे मला माहिती आहे की या सगळ्यामध्ये तुला ऋषिकेश दादावरती खूप राग आहे, पण नानांच्या विलनुसार तुला आता या सगळ्यामध्ये त्यांना म्हणजे ऋषिकेश दादाचा जो देव्हारा आहे ना तो तू परत द्यायला पाहिजेस. कारण नाना तिकडे बोलत होते की देव्हारा ऋषिकेश, देव्हारा ऋषिकेश. असं म्हटल्यावर ती आता इकडे सुमित्रा म्हणायला लागते, काय रेव्हारा ऋषिकेशकडे द्यायला सांगतायत? यावरती आता इकडे सौमित्र म्हणतो, हो, नाना सांगत होते की तो देव्हारा ऋषिकेशच्या स्वाधीन करा. यावरती आता मग सौमित्रा म्हणते, मग आपल्या घरातला देव्हारा? यावरती आता इकडे सौमित्र सांगायला लागतो, कसं आहे ना, जे दादाचं आहे ते मला वाटतं त्याच्यापर्यंत पोहोचायलाच पाहिजे नाही का? त्यामुळे या सगळ्यामध्ये दादापर्यंत ही गोष्ट पोहोचवण्याची जबाबदारी आपली आहे. सुमित्रा म्हणते, ठीक आहे, जर ते तुला बोललेले आहेत तर तो देव्हारा मला वाटते की तू देऊन टाक, माझं काही हरकत नाही आहे. असं म्हटल्यावरती आता इकडे अवंतिका म्हणते, ठीक आहे, मी आजच्याच तो देव्हारा तिकडे पाठवण्याची व्यवस्था करते. अशा प्रकारे जानकीची आणि नानांची भेट घडल्यावरती देव्हारा ज्या वेळेला जानकीच्या घरी जाणार असतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने या सगळ्यामध्ये जानकीला खूप मोठा खुलासा होणार असतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथे असतं ते मृत्यूपत्र. त्यामुळे सगळ्या गोष्टी समजणार असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता इकडे त्याच्यामध्ये असलेले पार्वतीचे दागिने जे अडीनडीच्या वेळेला ऋषिकेश जानकीच्या उपयोगाला येणार असतात. या दोन्ही गोष्टींमुळे ऋषिकेश जानकी आणि आता
ओवी या सगळ्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून जाणार असतं आणि या सगळ्यामध्ये आता पुन्हा एकदा त्यांचे चांगले दिवस तर येणार आहेत, पण आता नाना बरे होण्याचे चान्सेस पण वाढलेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इकडे ऋषिकेश जानकीचे दिवस बदलून आता नाना आणि नानांनी सगळा हे दूर केलेलं आहे आणि त्यामुळे आता जानकी नाना बरी होण्याची वाट पाहत आता ऐश्वर्याला जेलमध्ये पाठवण्यासाठी सगळं करण्याचा प्रयत्न करणार